हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। पुणे ॲग्री हॅकॅथॉन या अतिशय सुंदर उपक्रमाच्या समारोप प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तामामा भरणेजी, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटीलजी, खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, हेमंत रासने, या ठिकाणी उपस्थित श्री अमोल नलावडे, कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे, डॉक्टर इंद्रमणी, आपले पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, कृषी आयुक्त श्री सूरज मांढरे, श्री गजानन पाटील, डॉक्टर किसन लवांडे, श्री संदीप खोसला, श्री आलोक कुमार मिश्रा, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे संशोधक, इनोव्हेटर्स आणि उपस्थित सर्व शेतकरी भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की राज्य सरकारचा कृषी विभाग, पुणे जिल्हा परिषद आणि पुण्याचं जिल्हा प्रशासन, आपलं कृषी विद्यापीठ या सगळ्यांनी मिळून एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा उपक्रम सुरू केला। मगाशी मामांनी ज्याचा उल्लेख केला की हा उपक्रम जो सुरू झाला त्याची संकल्पना आमचे दिवंगत सहकारी आणि राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची होती। आणि पहिल्याच सत्रामध्ये ज्यावेळी ही ॲग्री हॅकॅथॉन झाली आणि आपले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मला निमंत्रित केलं आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की खूप चांगले मॉडेल्स ॲग्री हॅकॅथॉन मध्ये आले आहेत। मी भेट द्यायला आलो, समारोपाला आलो आणि ज्यावेळी हे सगळे मॉडेल्स या ठिकाणी मी बघितले त्यावेळी मी देखील आश्चर्यचकित झालो। इतके सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग हे या ॲग्री हॅकॅथॉन मध्ये करण्यात आले होते। मुळामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, देशामध्ये सदैव आणि सर्वाधिक संकट हे जर कोणावर येत असेल तर ते आमच्या शेती क्षेत्रावर येतं, ते आमच्या शेतकऱ्यांवर येतं। वातावरणाच्या बदलाचा सर्वात जास्त परिणाम आज कुठल्या एका क्षेत्रावर असेल तर ते कृषी क्षेत्र आहे। आणि म्हणून कृषी क्षेत्राला शाश्वत करायचं असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल। एकीकडे आपल्याला प्रिसिजन ॲग्रिकल्चर ज्याला म्हणतो, अशा पद्धतीनं ज्या वस्तू आपण वापरतो, जे श्रम आपण करतो, या प्रत्येक गोष्टीचा जो काही उपयोग आहे हा आपल्याला कमीत कमी कसा करता येईल, जे इनपुट्स आहेत कमी उपयोग करून महत्तम फायदा कसा घेता येईल, कमीत कमी श्रमात आम्हाला जास्तीत जास्त आउटपुट कसं घेता येईल, अशा पद्धतीचा विचार हा कृषी क्षेत्रात करणं गरजेचं आहे। पाण्याचं व्यवस्थापन असेल, कीड व्यवस्थापन असेल, हार्वेस्टिंग असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये तंत्रज्ञान आल्याशिवाय शेती क्षेत्रातलं संकट आम्ही संपवू शकत नाही। आणि म्हणूनच आज अशा प्रकारच्या ॲग्री हॅकॅथॉनच्या माध्यमातून इतक्या चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान आपल्याला कृषीच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं। यावर्षी देखील जवळपास मला सांगण्यात आलं 1290 एंट्रीज देशभरातनं या ठिकाणी आल्या होत्या। खरं तर हे पुणे ॲग्री हॅकॅथॉन आहे, पण देशभरातनं इथे चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान येत आहे। त्यामुळे सूरजनी आणि डुडींनी जी मागणी केलेली आहे, पहिलेच आणि माननीय
आमच्या कृषी मंत्र्यांनी त्याला दुजोरा दिलेला आहे. तर पहिली गोष्ट ही करतो की पुढच्या वर्षीपासनं हे पुणे ॲग्री हॅकॅथॉन असणार नाही, हे महाराष्ट्र ॲग्री हॅकॅथॉन म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या लेवलवर हे ॲग्री हॅकॅथॉन होईल. आणि या हॅकॅथॉन मध्ये जो एक सर्वोत्तम पुरस्कार असेल तो माननीय अजितदादा पवार यांच्या नावाने दिला जाईल, ही देखील या ठिकाणी मी घोषणा करतो. आज आपण बघितलं की जे आपलं पहिलं ॲग्री हॅकॅथॉन झालं त्याच्यामध्ये शेवटी लोकांनी जे संशोधन केलंय ते या ठिकाणी ते मांडतात. मांडल्यानंतर जे संशोधन हे स्केलेबल आहे, मार्केटेबल आहे, ज्याचा कमर्शियल उपयोग होऊ शकतो, म्हणजे जे प्रॉडक्ट म्हणून शेतकऱ्यांच्या उपयोगात येऊ शकतं, अशा प्रकारचं संशोधन हे आपण त्या ठिकाणी त्यांना मदत करतो. आणि मदत करून एका स्टार्टअपच्या रूपामध्ये त्यांना प्रोडक्शन मध्ये जाता येईल आणि ते मार्केटेबल करता येईल अशा पद्धतीची मदत आपण त्यांना करतो. मला सांगताना आनंद वाटतो, पहिल्या ॲग्री हॅकॅथॉन मध्ये 4 उत्पादनाचं व्यावसायिक उत्पादन हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की ही यशस्वीता या ॲग्री हॅकॅथॉनची आहे की मागच्या वर्षी निवडलेल्यांपैकी 4 उत्पादनं आता शेतकऱ्यांना कमर्शियली उपलब्ध आहेत. 8 अजून त्याच टप्प्यामध्ये आहेत आणि 12 नवकल्पना अशा आहेत की ज्याला कृषी विद्यापीठाने त्याचं प्रमाणीकरण केलेलं आहे. म्हणजे पुढच्या काळामध्ये त्याही अशा पद्धतीनं स्केलेबल होतील आणि कमर्शियली आपल्याला उपलब्ध होतील. आज देखील ज्या काही आम्ही या ठिकाणी वेगवेगळे मॉडेल्स बघितले, मी मगाशी मॉडेल्स बघितल्यानंतर लक्षात राहावं म्हणून लिहून घेतलं की काय काय आपण बघितलं. खरं म्हणजे प्रत्येक स्टॉल बघण्यासारखा होता. मी तर या ठिकाणी अशी विनंती करणार आहे की डुडी पुढच्या वर्षी मला तुम्ही 2 वेळा बोलवा. एकदा फक्त पाहायला बोलवा आणि दुसऱ्यांदा या कार्यक्रमाकरता बोलवा. कारण ज्यावेळी आपण काही स्टॉल पाहतो आणि काही पाहत नाही, त्यावेळी ज्यांचे स्टॉल आपण पाहत नाही त्यांना असं वाटतं की आमची मेहनत एवढी आम्ही केली आहे आणि मुख्यमंत्री आमच्या समोरून निघून गेले आणि आमच्याकडे पाहिलं देखील नाही. पण मी एक सांगतो की निश्चित सगळ्यांनी अतिशय चांगली मेहनत केली आहे. आम्ही जे काही स्टॉल्स आज बघितले, इतके चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्था उभ्या केल्या आहेत. एक आम्ही जो पहिला स्टॉल बघितला ज्या ठिकाणी स्लो कार्बन रिलीज, आपल्याला माहिती आहे की ऑर्गॅनिक कार्बन हे आपल्या पिकाच्या वाढीकरता सगळ्यात महत्वाचं असतं आणि त्याकरता अनेक गोष्टींचा आपण वापर करतो. पण आता अशा पद्धतीनं कार्बन कॅप्चर करून त्याला अशा प्रकारच्या एन्झाईम्स मध्ये तयार केलेला आहे की त्याचा स्लो रिलीज होतो. तो स्लो रिलीज झाल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते, त्याच्यामुळे पाणी कमी लागतं, त्याच्यामुळे इतर गोष्टी ज्या आपल्याला टाकाव्या लागतात त्याही गोष्टींचा खर्च आपला कमी होतो आणि म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे हे स्लो कार्बन रिलीज मेकॅनिझम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. दुसरं, सॉइल टेस्टिंग वाया सॅटेलाइट. आता आपण सॉइल टेस्टिंग हे लॅबमध्ये नेतो आणि मग त्या सॉइलमध्ये, मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स कशा प्रकारे आहेत याचं टेस्टिंग करतो आणि त्यात जी डेफिशियन्सी असेल ते आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या न्यूट्रिएंट्सचा वापर करून किंवा पद्धतींचा वापर करून आपण ते त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. आता जे मॉडेल आमच्या समोर आलं त्याच्यामध्ये थेट सॅटेलाइटच्या माध्यमातून त्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याच्या शेतीची जी काही माहिती आहे, त्याचा सातबारा आहे, तो फीड केला तर सॅटेलाइट करेक्ट त्या ठिकाणी लॅटिट्यूड लॉंगिट्यूडचा उपयोग करून आणि त्याच्या मातीचं परीक्षण करून सॉइल हेल्थचं कार्ड त्याला देतोय. म्हणजे किती गोष्टी वाचल्या
किती श्रम वाचले. अर्थात मी त्यांना विचारलं की लॅबोरेटरीमध्ये आपण करतो त्याच्या किती टक्के तुम्ही आता तुमचा रिझल्ट आलेला आहे. सध्या तो 72-75% आलाय. अजून थोडं त्यांनी मॉडेल ट्रेन केलं तर तो 85-90% येईल. आणि 90% तो जर आला तर मला असं वाटतं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण त्याचा उपयोग करू शकू. आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात किती आपण 80 कोटी सॉइल हेल्थ कार्ड देतो. 80 कोटी सॉइल हेल्थ कार्ड आणि दर 2 वर्षांनी ते द्यायची आहेत. त्यामुळे अशा प्रकारचं तंत्रज्ञान जर नीट विकसित झालं आणि पुढच्या काळामध्ये ग्राउंड ट्रुथिंग करताही कुठल्याही मॉडेल जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला 50% ग्राउंड ट्रुथिंग करायची आवश्यकता नाही. आपल्याला एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मॉडेलच हे सांगेल की तुम्ही कुठे आणि किती ग्राउंड ट्रुथिंग केलं पाहिजे. ते जर आपण केलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आणि या सॉइल हेल्थ कार्डमुळे उत्पादन आणि उत्पादकता दोन्ही वाढवता येईल आणि उत्पादन खर्च हा आपल्याला कमी करता येईल. हे अतिशय चांगलं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्प्रिंकलर आम्हाला पाहायला मिळालं जे 360 डिग्री स्प्रिंकलिंग तर करतेच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं असं आहे की आपल्याला माहितीये शेतकऱ्याचं शेत चौकोनीच असतं असं नाहीये. त्यामुळे अनेक वेळा अनावश्यक भागात पाणी जास्त जातं, अनेक वेळा ते बाहेर जातं. आता ही अशी सिस्टीम यांनी उभी केली आहे की ज्याच्यामध्ये आपल्या शेताची आराजी त्याचा नकाशा हा जर फीड केला तर बरोबर जेवढं आपलं शेत आहे तेवढ्याच भागामध्ये ते स्प्रिंकलिंग करतं. जेवढं पाहिजे जेवढी आवश्यकता आहे तेवढंच ते करतं. मॉइश्चर कंटेंट जे हवं आहे ते मेंटेन कसं होईल हे देखील ते पाहतं. ही अतिशय सुंदर आणि प्रिसिशन अशा प्रकारची व्यवस्था ती देखील या ठिकाणी पाहायला मिळाली. एका स्टॉलवर आम्हाला मल्टी व्हेजिटेबल कल्टिवेटर पाहायला मिळालं. 3 भाज्यांना त्या ठिकाणी ते कल्टिवेटर 3 भाज्यांकरता उपयोगी होतं आणि इतकं चांगल्या प्रकारे ते त्यांनी तयार केलेलं आहे. त्यामुळे श्रमही वाचतात आणि त्यामुळे ज्याला आपण प्रिसिशन ऍग्रिकल्चर म्हणतो त्या पद्धतीनं आपली इनपुट कॉस्ट कमी करून, कारण आपल्याला माहिती आहे अलीकडच्या काळामध्ये सगळे सांगतात की शेतीमध्ये मजूर मिळत नाहीत, कमतरता आहे. आणि अनेक वेळा मजुरीचा भाव म्हणजे आपण चांगला दिलाच पाहिजे, त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे, पण त्याच्यामुळे जे काही नफ्याचं गणित आहे ते गणित जमत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं कल्टिवेटर हे देखील एक पाहायला मिळालं. एक अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी स्प्रेयर तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये पिकाकरता आवश्यक स्प्रेइंग आणि वीड म्हणजे बरोबर जिथे पीक आहे तिथे योग्य स्प्रे होईल आणि जिथे तण आहे तिथे वेगळा स्प्रे होईल. एकाच वेळी हे दोन्ही स्प्रे चालतील. त्यामुळे आपण जी काही फवारणी करतो त्याचा नाश कमी होईल, ते महत्तम आपल्याला वापरता येईल. आणि तणनाशक हे त्या ठिकाणी असल्यामुळे आणि हे सगळं जे आहे हे ड्रोन, सॅटेलाइट अशा वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करून आणि त्या ठिकाणी हे सगळं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 अतिशय चांगले मॉडेल्स या ठिकाणी पाहायला मिळाले जे अर्थातच सॅटेलाइटचा आणि ड्रोनचा उपयोग करून सगळ्या प्रकारे आपल्याला आज क्रॉप इन्शुरन्स करता किंवा आपल्याला क्रॉपिंग सायकल जे आहे याची काय परिस्थिती आहे याकरता इतका मॅनपॉवर लावावा लागतो. आणि दरवेळी आपल्याला माहिती आहे की एखाद्या भागामध्ये इन्शुरन्सचे पैसे मिळतात, एखाद्या भागात मिळत नाही. काही लोक म्हणतात आमचं पीक नष्ट झालं तरी आम्हाला मिळालं नाही. काही लोक सांगतात आमच्या भागात तसा फार प्रॉब्लेम नव्हता पण तुमचा SMS आला आणि आमच्या खात्यात पैसे जमा झाले. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपल्याला दूर करायच्या असतील, मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला मदत करण्याकरता कधीच पैसे कमी नाहीत, आम्ही कमी पडू देणार नाही. अपेक्षा काय आहे ती योग्य शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे.
अडचणीतल्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. अनेक वेळा आम्ही इन्शुरन्सचे पैसे देतो, मदतही करतो आणि त्यानंतर बाजार समितीमध्ये जेव्हा क्रॉप अरायव्हल पाहतो ते मागच्या वेळेस एवढंच असतं. त्याच्यामुळे मग असं लक्षात येतं की काहीतरी याच्यामध्ये कुठेतरी गडबड आहे. आणि म्हणून हे जे वेगवेगळ्या प्रकारे सॅटेलाइटचा उपयोग करून, ड्रोन्सचा उपयोग करून त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचं म्हणजे जे इन्शुरन्स करता किंवा क्रॉप डॅमेज करता ज्या ज्या प्रकारचे निकष पाहिजेत त्या सगळ्या प्रकारचे निकष, सॉइल मॉइश्चर पासनं तर त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी, सगळे इंडेक्स हे मॅप करता येतील अशा प्रकारच्या जे 2 मॉडेल होते. आणि तिसरं मॉडेल हे मोबाईलचा वापर करून मोबाईल व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्यालाच आपल्या शेतीमध्ये नुकसान भरपाईचा पंचनामा करता येईल. आणि त्याकरता कंप्लीट जे एआय असिस्टंट आहे तो आपल्याला सांगत राहील की तुमचा फोटो नीट नाहीये, जवळ जाऊन फोटो काढा, अशा पद्धतीनं काढा, अशा प्रकारचा व्हिडिओ काढा. आणि आपण जे काही कागदपत्र अपलोड करू त्याचंही प्रमाणीकरण हे त्या मोबाईलच्या माध्यमातून करता येईल. अशा पद्धतीचं देखील एक अतिशय चांगलं मॉडेल हे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. एका आमच्या अतिशय तरुण अशा शेतकऱ्याने किंवा आमच्या एका तरुण इनोव्हेटरने जी काही आमच्या ऊसातली कीड असते ती कीड कशा पद्धतीनं समाप्त करता येईल या संदर्भातलं अतिशय ऑर्गॅनिक मॉडेल हे त्या ठिकाणी आम्हाला दाखवलं. आणि मला असं वाटतं की खूप चांगलं संशोधन हे ही कीड समाप्त करण्याकरता, ज्या काही अळ्या असतील त्या समाप्त करण्याकरता त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं. मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीनं तेही मॉडेल आपल्याला पाहायला मिळालं. आणि मला अतिशय आनंद आहे की आता आपण ज्यांचा सत्कार केला सगळ्यांचंच अभिनंदन आहे. पण एक युवा प्रशांत कराड याचं वय वर्ष 20 आहे. या 20 वर्षाच्या इनोव्हेटरचा आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे. आणि त्यांनी जे मॉडेल तयार केलंय ते सूरज मांढरेजी तुमच्या विभागाचं त्रास कमी करणारं, तुम्हाला कमीत कमी श्रम लागतील आणि ऍक्युरेट तुम्हाला गोष्टी कॅप्चर करता येतील अशा प्रकारचं अतिशय चांगलं मॉडेल हे त्यांनी तयार केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचा जर विचार केला आणि आपल्याला माहिती आहे हॅकेथॉन मध्ये आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट देतो. आता या ठिकाणी 9 प्रकारचे प्रॉब्लेम स्टेटमेंट आपण दिले होते. वेगवेगळे विभाग 9 प्रकारचे दिले होते की ज्या विभागांमध्ये पाण्याचं व्यवस्थापन असेल, आपल्या सोलरचं असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या. या प्रत्येक विभागामध्ये लोकांनी आपलं इनोव्हेशन केलं आणि त्यातल्या 9 इनोव्हेशन्सला पहिला आणि दुसरा क्रमांक आपण दिलाय. आता पुढचे आपले पोटेन्शियल इनोव्हेटर्स किंवा स्टार्टअप्स हे 9 आहेत. हे जे 9 लोक आहेत किंवा 9 दुने 18 लोक आहेत, या 18 लोकांच्या पाठीशी उभं राहून आता जे इन्क्युबेशन सेंटर आपण सुरू केलेलं आहे, इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून त्यांना मदत करायची, ते प्रॉडक्ट रिफाईन करायचं, त्याला स्केलेबल करायचं, कमर्शियल उपयोगाकरता ऍग्री स्टार्टअप पॉलिसी आपल्याकडे, आवश्यकता पडली तर त्याच्याकरता जो काही निधी त्यांना उपलब्ध करून द्यायचा आहे तो निधी देखील आपण उपलब्ध करून देऊ, जेणेकरून पुढच्या वर्षीचं ऍग्री हॅकेथॉन जेव्हा येईल, जसं आता मागच्या हॅकेथॉनचे 12 लोक आता कमर्शियल कडे चालले आहेत, 4 गेलेले आहेत, तशा पद्धतीनं या 18 पैकीही किमान 12 ते 15 लोक त्याच स्तरावर जातील. आणि या प्रत्येक गोष्टीतनं आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा होईल, त्याची उत्पादकता वाढेल, उत्पादन खर्च कमी होईल, शेतीचं किंवा जमिनीचं पोत चांगलं राखणं, त्या ठिकाणी जे काही संकट आता उभं राहिलेलं आहे त्या संकटातनं आपल्याला मुक्ती मिळेल. आज युरिया असेल, डीएपी असेल, याचा जो अनिर्बद्ध वापर आपण करतोय, आता हळूहळू त्याचेही अल्टरनेटिव्ह आपण देशात तयार करतो. आणि चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी कशा प्रकारे हे सगळे एलिमेंट कॅप्चर करू शकू
हा प्रयत्न आपण करतोय. काल मी आपल्या श्री श्री रविशंकर यांच्याकडे गेलो होतो. त्या ठिकाणी त्यांनी आता युरियाला रिप्लेस करण्याकरता 100% ऑर्गॅनिक अशा पद्धतीनं आणि पूर्णपणे सगळ्या गोष्टी आपल्या देशातल्या, नथिंग इम्पोर्टेड अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांनी प्रॉडक्ट तयार केलंय. मी त्यांना सांगितलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये या. IITians आहेत, आपल्या महाराष्ट्रातलाच IITian आहे जिने ते तयार केलेलं आहे. मी त्यांना सांगितलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये या. पहिला प्रयोग त्यांचा आता प्रयोग झाला, सगळं सर्टिफिकेशन 100% झालं. एक मोठा एरिया आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात देतो, यावर्षी एका एरियात करू आणि ते जर सगळं यशस्वी झालं तर आपल्याला महाराष्ट्रात हे कसं स्केलेबल करता येईल हा प्रयत्न आपण करू. कारण आपल्याला माहिती आहे की आज या सगळ्या रासायनिक खतांमुळे एकीकडे जमिनीची परिस्थिती तर खराब होतेच आहे, पण आमचं परकीय चलन हे इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला त्या ठिकाणी त्याच्याकरता द्यावं लागतंय. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर एक मोठा ताण हा त्या माध्यमातून येतोय. मला असं वाटतं की निश्चितपणे अशा प्रकारचे जे प्रयोग आज आमच्या राज्यामध्ये होत आहेत, नैसर्गिक शेतीमध्ये आज जे प्रयोग होत आहेत, अनेक लोकांनी देशी गाय, तिचं गोमूत्र, शेण, गूळ अशा अनेक गोष्टींचा वापर करून जीवामृत शेती जी सुरू केलेली आहे की ज्यातनं मोठ्या प्रमाणात उत्पादकता ही कमी न होता आणि आपली जी काही इनपुट कॉस्ट आहे ती कमी होते. अशा अनेक प्रयोगांना पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग AI ML याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात क्षेत्र बदलत आहे. मला आनंद आहे, महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ज्यांनी महाविस्तारच्या माध्यमातून AIचा उपयोग चालू केला. आणि महाविस्तार ऍप असा आहे की कुठल्याही शेतकऱ्याला आपल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे त्याच्या भाषेमध्ये या ऍपवर मिळणार आहे. त्याचं डेमॉन्स्ट्रेशन त्याला मिळणार आहे. त्या ठिकाणी तुमच्या प्रत्येकाकरता एक आमचा एजंट आहे जो तुम्हाला त्या ठिकाणी मदत करेल. तुम्हाला पाहिजे तो प्रश्न टाईप करा, टाईप करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या भाषेत विचारा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. याच्यामध्ये जोही कृषीशी संबंधित प्रश्न आहे अशा सगळ्या प्रश्नांकरता हे मॉडेल आपण ट्रेन केलेलं आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो, आपलं महाविस्तार ऍप हे आता जेव्हा इंडिया AI समिट मध्ये गेलं, केंद्र सरकारने केवळ त्याची तारीफ केली नाही तर केंद्र सरकारने सांगितलं आता महाविस्तार तुम्ही केलाय, आता भारत विस्तार आम्ही करू. अशा प्रकारचं ऍप आता केंद्र सरकार देखील या ठिकाणी तयार करताय. केंद्र सरकारचं ऍग्रीस्टॅक एक अशा प्रकारची डेटाबेस आपण तयार केलेली आहे. ऍग्रीकल्चरचं संपूर्ण डिजिटायझेशन ऍग्रीस्टॅकच्या माध्यमातून केलंय. पुढच्या काळामध्ये सगळ्या योजना ऍग्रीस्टॅक आणि DBTच्या माध्यमातून आपण चालवणार आहोत. पुढच्या काळात आपल्याला शेतकऱ्यांची जी मदत आहे ही मदतही सॅटेलाइट, ऍग्रीस्टॅक, ड्रोन टेक्नॉलॉजी, AI ML अशा सगळ्या गोष्टी एकत्रित करून त्या ठिकाणी करायच्या आहेत. म्हणजे जो गरजू शेतकरी आहे तो आपल्या योजनेतनं कधी सुटणार नाही आणि योजनेचा दुरुपयोग करणारा जो आहे त्याला दुरुपयोग करता येणार नाही. इतके हजारो कोटी रुपये, 30-30 हजार कोटी रुपये आपण खर्च करतो, ते पैसे आपल्याला त्या ठिकाणी योग्य ठिकाणी खर्च करता येतील. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण कृषी क्षेत्राला त्या ठिकाणी फलदायी करण्याचा प्रयत्न करतो. कृषीचं क्षेत्र जसं मगाशी सूरज यांनी सांगितलं की जास्त प्रोडक्शन म्हणजे कमी नफा, अशा पद्धतीची जी इथली परिस्थिती आहे, या परिस्थितीतनं कृषी क्षेत्राला बाहेर काढण्याकरता जसा जसा उत्पादन खर्च आणि कमी होईल, उत्पादकता वाढेल, तसं तसं वाढलेलं प्रोडक्शन देखील आपल्याला नफा देईल. आणि त्यासोबत हळूहळू आपण बघितलं आता अॅग्रो प्रोसेसिंग मध्ये देखील आपण काही लोकांना पुरस्कार दिले आहेत. अॅग्रो प्रोसेसिंग असेल किंवा मार्केट ऍक्सेस असेल, या गोष्टी जशा जशा आपण इम्प्रूव्ह करू तसं तसं हे क्षेत्र उत्तम प्रकारे काम करेल. आणि म्हणून मी पुन्हा एकदा ऍग्री हॅकॅथॉन मध्ये या ठिकाणी आलेल्या सगळ्या
इनोव्हेटर्सचं मनापासून अभिनंदन करतो. आपण एंटरप्राइज मध्ये जे काम करतात त्यांना एंटरप्रेन्युअर्स किंवा ऑन्टरप्रेन्युअर्स म्हणतो. तशा प्रकारे आता ऍग्रीप्रेन्युअर्स हे आपण या माध्यमातून तयार केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असेल हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमात आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.